आज मी तुम्हाला दाखवतेय ढोकळा चाट. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग बनवूया. त्यासाठी मी घेतली 1 वाटी चणा डाळ, 3 चमचे उडदाची डाळ आणि 3 चमचे पोहे. उडदाची डाळ आणि चणा डाळ मी रात्रभर भिजत ठेवली आणि त्यानंतर मी सकाळी त्याच्यातलं पाणी काढून एकदम थोडं-थोडं करून पाणी टाकून हे मिक्सरला वाटून घेतलं. पण मिक्सरला वाटताना मी त्यामध्ये पोहे टाकले आणि 2-3 लसूणच्या पाकळ्या टाकल्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या. चवीनुसार मी त्यामध्ये मीठ टाकलं आणि हे मिक्सरला मी चांगलं वाटून घेतलं. आणि हे आपण डोशाला जसं पीठ बनवतो तसं हे पीठ बनवायचं आणि नंतर हे वाटून झाल्यावर हे चांगलं फेटायचं. त्यामुळे होणारा ढोकळा जो आहे तो एकदम हलका होतो आणि फुलून येतो. आणि त्यानंतर आपण गॅसवर ज्याच्यात आपण वाफवणार आहे त्यामध्ये पाणी टाकून आणि जे वाफवायचं भांडं आहे त्यामध्ये आपण ते झाकण ठेवून थोडं गरम करून घ्यायचं, म्हणजे प्रीहीट करून घ्यायचं. यामध्ये थोडं-थोडं पाणी टाकून चांगलं फेटून झाल्यावर त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलं, 1 चमचा हळद टाकली आणि 1 चमचा इनो टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं. पण इनो जेव्हा आपण टाकतो तेव्हा लगेच ते भांड्यामध्ये टाकून ढोकळा बनवून घ्यायचा. इनो टाकल्या आपल्याला बॅटर जे बनवलं आहे ते आपल्याला ढोकळ्यासाठी त्या भांड्यामध्ये ठेवावं लागतं. त्यामुळे इनो एकदम शेवटी टाकायचा जेव्हा आपल्याला ढोकळा लावायचा आहे. आणि मग इकडे मी त्या ढोकळ्यावर जो मसाला बनवला तो देखील मी तुम्हाला सांगते. जो मसाला मी त्या ढोकळ्यावर भुरभुरला त्याच्यासाठी मी काश्मीरी लाल मिरची घेतली, जिरा पावडर घेतली, आमचूर पावडर घेतली आणि चवीनुसार मीठ मी त्यामध्ये टाकलं आणि ही पावडर चांगली मिक्स करून घेतली. ही मी त्या ढोकळ्यावर एकदम अशी भुरभुरली आणि जेव्हा 15 मिनटं ढोकळा झाला त्याच्यानंतर मी तो असा आपण ढोकळ्याला जसं आपण सरळ कापतो तसं कापायचा नाही. याला आकार न देता वाकडा-तिकडा कापून म्हणजे आपण चाट जसं बनवतो तसा त्या टाईप कट करून घ्यायचा. जोपर्यंत ढोकळा होतोय तोपर्यंत मी हिरवी चटणी चाटसाठी लागणारी बनवून घेतली. त्यासाठी मी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, आलं, थोडा लिंबू पिळला आणि मुख्य म्हणजे ह्या चटणीला थोडा घट्टसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मी शेव देखील टाकली आणि शेव टाकल्यामुळे थोडा घट्ट अशी चटणी तयार होते आणि एकदम चविष्ट अशी चाटसाठी लागणारी स्पेशल चटणी तयार होते. त्यानंतर मी इकडे ढोकळा थंड होऊन दिला आणि तो ढोकळ्यासारखा आकार न देता त्याला आपण असं थोडंसं वाकडं-तिकडं असं कट करायचं. मग प्लेटमध्ये मी ते घेऊन त्यावर मी बारीक चिरलेला कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि मग ही जी चटणी केलेली ती टाकली. माझ्याकडे चिंच, गूळ, खजुराची चटणी होती, ती देखील मी त्यामध्ये मिक्स केली आणि ही गुळाची चटणी टाकून चिंच, गूळ, खजुराची चटणी टाकून त्यावर शेव देखील टाकली आणि अनारदाणे देखील टाकले. त्यामुळे ही एकदम अशी मस्त अशी चाटची रेसिपी तयार झाली. याला काय नाव द्यायचं हे तुम्ही देखील मला सुचवा. मी याला ढोकळा चाट असं नाव दिलं आहे. याच्यात अजून काही ॲड करायचं असेल किंवा माझ्याकडनं काही अजून राहिलं असेल ॲड करायचं ते देखील सांगा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि हे नाव हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा.